हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शिवनाथने चक्क श्रीधरला बेदम मारहाण केली आहे आणि आपल्या मुलाला मारताना शिवनाथला खूप त्रास झाला. पण शेवटी श्रीधरने प्रियंकाला पळून आणलंय. घरच्यांची इच्छा नसतानाही तिच्याशी लग्न केलंय. हा राग शिवनाथच्या मनात होताच. आणि प्रियंकाने उमाला वचन दिलंय, हे घर मी खूप जपेन, मी तुमची आदर्श सून म्हणून होऊन दाखवेल. पण उमाने तिला ठणकावून सांगितलंय, मला आई म्हणायचं नाही. उमा अजूनही तिला सून मानायला तयार नाहीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्रियंका तिच्या वडिलांना हनुमंतरावांना सुनावते की मी श्रीधरशी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. त्यांनी मला कोणतीही भूल पाडली नाही आहे, माझ्यावर कोणताही जादूटोणा केला नाही आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून मी श्रीधरवर प्रेम करते. आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, म्हणून आम्ही दोघांनी लग्न केलं आहे. हे ऐकून हनुमंतरावांना जबर धक्का बसतो. उमा, त्यानंतर शिवनाथ, पद्मा सगळे प्रियंकाकडे पाहत असतात आणि प्रियंका ही हनुमंतरावांना ठणकावून सांगते, माझं श्रीधरवर प्रेम आहे आणि म्हणूनच मी श्रीधरशी लग्न केलं आहे, माझ्या मर्जीने त्याच्याशी लग्न केलं आहे. त्यामुळे आता तुम्ही श्रीधरचा, माझ्या सासऱ्यांचा आणि माझ्या सासरचा अपमान करायचा नाही, तो मी सहन करून घेणार नाही. हनुमंतरावांना खूप राग येतो आणि तेव्हा हनुमंतराव चिडून म्हणतात, वा रे वा, वा प्रियंका, मी तुला जन्म दिला, लहानचं मोठं केलं आणि तू यांची बाजू घेतीयेस. त्यांना म्हणतीयेस की त्यांचा अपमान करू नका आणि स्वतःच्या बापाचा अपमान करतीयेस. प्रियंका म्हणते, हो पप्पा, मी तुमचाही अपमान करत नाहीये, पण आता हेच माझं घर आहे, हेच माझं सासर आहे. त्यामुळे मी माझ्या सासरचा सुद्धा अपमान सहन करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एक शब्दही बोलू नका. मी आता या घरची आहे, या घरची आदर्श सून म्हणून मी स्वतःला सिद्ध करून दाखवणार. श्रीधर खूप चांगला मुलगा आहे, माझ्यावर खूप प्रेम करतो, मी त्याच्याबरोबर सुखी राहील, सुखाने संसार करेल आणि आता तुम्ही कसलीही चिंता करू नका. हे सगळं ऐकून हनुमंतरावाला खूप वाईट वाटतं. शिवनाथ, उमा, रुद्र सगळे हे ऐकत असतात. हनुमंतराव चिडून म्हणतो, वा रे वा, काय जादूटोणा केलाय माझ्या पुरीवर, खरंच तिला भूल पाडली आहे. प्रियंका ओरडून म्हणते, बस झालं पप्पा, हे बोलणं बंद करा आणि मी माझ्या सासरच्या लोकांचा आता अपमान सहन करू शकत नाही, तुम्ही जा इथून. हनुमंतराव खूप दुःखी होतात की त्यांची पोटची मुलगीच त्यांच्याशी असं वागतीये, असं बोलतीये. तेवढ्यात पद्मा म्हणते, पहा हनुमंतराव, यालाच म्हणतात जादूटोणा. म्हणजे ज्या मुलीला तुम्ही जन्म दिला, लहानचं मोठं केलं, तिला येथे येऊन 2 ताससुद्धा झाले नाही आणि लगेच यांच्या घरची भाषा बोलायला लागली आणि स्वतःच्या सासू सासऱ्याचा अपमान तिला सहन होत नाहीये आणि बापाचा अपमान मात्र ती करतीये. या शिवनाथने ना तुमच्या मुलीवर जादूटोणा केलाय. याचं पूर्ण घरच असं आहे. याने आपल्या पोरांना संस्कारच दिले नाही. शिवनाथ सगळं गुपचूप ऐकून घेत असतो. उमा खूप दुःखी होते आणि पद्मा म्हणते, वा रे वा शिवनाथ, तू काय संस्कार दिले आहेत तुझ्या पोरांना. एका दिवशी 2 गोष्टी घडल्या. दोन्ही पोरांनी तुझं घर फोडलं. एकाने तर असं काही केलं की तू त्याला लाथ मारून घराबाहेर हाकललं आणि दुसऱ्या पोराने तर चक्क पोरगी पळून आणलीये, पळून जाऊन लग्न केलंय. वाह, काय पोरं आहे तुझे, काय संस्कार केले आहेत तू पोरांवर. आणि हनुमंतराव, खरंच तुमची पोरगी ना एक नंबर घरात पडली आहे. आता त्या पोरीच्या आयुष्यात खरंच सुख, आनंद, समाधान सगळं असेल. शेवटी वान नाहीतर गुण लागला. जे बापाने केलं तेच पोराने केलं. बापाने सुद्धा अशीच आमच्या घरची पोरगी पळून नेऊन तिच्याशी लग्न केलं होतं आणि पोराने सुद्धा दुसरी पोरगी पळून आणली. पण तुम्ही कितीही बोलला ना तरी त्याला काही फरक पडणार नाहीये. आता जर तुमच्या मनात आलं आणि तुम्ही ती मोठी काठी उचलली आणि या श्रीधरला चांगला बेदम चोपण्याचा प्रयत्न केला ना, तर लगेच हा शिवनाथ पुढे येईल आणि म्हणेल, माझ्या पोराला हात लावायचा नाही, माझ्या पोराला फक्त मीच मारू शकतो, तो काही तुम्हाला मारू देणार नाही. हो की नाही? काय म्हणते मी शिवनाथ, खरी गोष्ट आहे ना? शिवनाथ खूप चिडतो, पण त्यापेक्षा जास्त राग या हनुमंतरावाला येतो. हनुमंतराव म्हणतो, असं कसं मला नाही मारू देणार.
याने माझी पोरगी पळून आणली आहे, पळून जाऊन तिच्याशी लग्न केलं आहे, मी त्याला मारणारच असं म्हणून हनुमंतराव हा मोठा दांडू उचलतो आणि चक्क श्रीधरला मारायला सुरुवात करतो. त्याच्या हातावर, त्याच्या पायावर, त्याच्या पाठीत सगळीकडे जोरजोरात तो मारत असतो. हे पाहून उमा आणि शिवनाथला खूप वाईट वाटतं. अन्विता आणि सगळे खूप दुःखी होतात. फक्त या पद्माला आनंद झालेला असतो आणि बिचारा श्रीधर हा मार खाऊन घेत असतो. प्रियंका तिच्या वडिलांना म्हणत असते, पप्पा प्लीज नका मारू त्याला, त्याची काही चूक नाहीये, प्लीज नका मारू त्याला. पण हनुमंतरावाच्या अंगामध्ये ताकद आलेली असते आणि तो श्रीधरला बेदम चोपत असतो, त्याला मारत असतो. पद्मा म्हणते, काय शिवनाथ, काय झालं, तुझे पाय काय जमिनीला चिकटले काय? बाकीच्या वेळेस तर म्हणतो की माझ्या पोरांना फक्त मी हात मारणार, मी हात लावणार, आणि आता हा हनुमंतराव तुझ्या पोराला मारतोय तर तू काहीच बोलत नाहीये. हे ऐकून शिवनाथ आणि उमा खूप दुःखी होतात. पद्मा ही शिवनाथला म्हणते, आता तू तरी काय करणार? आता तुझ्या पोराने एवढं मोठं शेण खाल्लंय आणि शेण खाल्लेल्या पोराचा बाप म्हणून तू काही मांस सुद्धा दाखवू शकत नाही ना. शिवनाथला खूप राग येतो आणि तो जोरात ओरडतो, बस झालं, आणि तो हनुमंतरावाच्या हातातली काठी पकडतो. सगळे खूप घाबरतात. हनुमंतराव शिवनाथकडे रागारागाने पाहत असतात. शिवनाथ त्यांच्या हातातून ही काठी घेतो. सगळ्यांना भीती वाटते की आता शिवनाथ काय करणार. शिवनाथ या हनुमंतरावाला तर मारणार नाही ना, अशी सगळ्यांना भीती वाटत असते. आणि पुढच्या क्षणी शिवनाथ चक्क आपल्या मुलाच्या श्रीधरच्या पायावर जोरात काठी मारतो. श्रीधर खाली पडतो आणि त्यानंतर शिवनाथ एकानंतर एक त्याच्या पाठी सपासप फटके ठेवून देतो. सगळे खूप दुःखी होतात, घाबरतात. पद्मा मात्र खुश होते आणि प्रियंका लगेच या काठीसमोर येते, हात जोडते आणि म्हणते, प्लीज नका मारू श्रीधरला, यात त्याची काहीही चूक नाहीये. आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून आम्ही लग्न केलंय. त्याने माझ्या मर्जीविरुद्ध माझ्याशी लग्न नाही केलंय. मी या घरची आदर्श सून बनवून दाखवेल, त्याला मारू नका. शिवनाथ थांबतो आणि पद्माकडे रागारागाने पाहतो. शिवनाथ ही काठी तेथे फेकून देतो. श्रीधर रडत असतो, प्रियंका रडत असते, पद्मा खुश असते. आणि मग हनुमंतराव श्रीधर आणि प्रियंकाला म्हणतात, तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न करून माझं मन दुखावलंय. आणि ए शिवनाथ, तुला काय वाटतं, तू माझी पोरगी या घरात पळून आणली म्हणून तुझ्या घरात सुख येईल? नाही, एका बापाचा तळताळ घेतलाय तू, तू कधीच सुखी राहणार नाही, तुझं कुटुंब कधीच सुखी राहणार नाही. आणि एक लक्षात ठेव, तुला सुद्धा एक मुलगी आहे. ज्या दिवशी तुझी मुलगी तुला सोडून जाईल ना, त्या दिवशी आपण भेटू, हे मी मरणापर्यंत विसरणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून हनुमंतराव तेथून निघून जातात. पद्मा त्यांना नमस्कार करते, जशी काय ही खूप चांगली. उमा आणि शिवनाथला खूप वाईट वाटतं की या हनुमंतरावने त्यांना तळताळ दिला आहे, तुझी मुलगीसुद्धा तुला सोडून जाईल असा शाप दिला आहे. त्यामुळे सगळे खूप दुःखी होतात. तेवढ्यात पद्मा म्हणते, ए शिवनाथ, पाहिलं का, आज आणखीन एक बापाचा तळताट तुला लागला. याआधीसुद्धा तू माझ्या आबांचा तळताट घेतला होता. त्यांनीसुद्धा जेव्हा तू मला पळून नेलं होतं तेव्हा तुला असाच तळताट दिला होता. शिवनाथ चिडून म्हणतो, बस झालं पद्मा, काहीही खोटं बोलू नको. आबांनी मला कधीच तळताट दिला नव्हता. उलट त्यांनी मला जावई म्हणून स्वीकारलं होतं, हे तुला सुद्धा माहिती आहे. तर पद्मा म्हणते, हट, खोटं बोलतोयस तू. आबांनी कधीच तुझा जावई म्हणून स्वीकार केला नव्हता आणि कधीच केला सुद्धा नाही. खोटं बोलू नकोस, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते सोड, पण तुला एका बापाचा तळताट लागलाय आणि हा तळताट तुला भोवणारच, एवढं लक्षात ठेव. उमा आणि शिवनाथ खूप दुःखी होतात. तेवढ्यात रुद्र फटाक्यांची मोठी लढ घेऊन बाहेर येतो आणि पद्मा म्हणते, रुद्र, लाव फटाके. पळून तर पळून, पण या शिवनाथच्या पोराने घरात सून तर आणली. मस्त फटाके लाव आणि सगळे गाणे गा, सुना येती घरा, असं गाणं पद्मा गाते. आणि हा रुद्र ही फटाक्याची लढ लावतो आणि फटाके पेटवून देतो. जोरजोरात फटाके फुटत असतात. उमा, शिवनाथच्या सगळ्या कुटुंबाला खूप वाईट वाटतं, पण ही पद्मा मात्र खूप खुश असते, आनंदी असते. पद्मा आणि शिवनाथ एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात. पद्मा राक्षसींसारखी हसत असते.
शिवनाथ आणि उमाच्या डोळ्यात मात्र पाणी असतं आणि ते घरामध्ये निघून जातात. थोड्या वेळानंतर अन्विता ही ऋषभला कॉल करते आणि ऋषभ हा गार्डनमध्ये एका दुसऱ्याच मुलीबरोबर मस्त गप्पा टप्पा मारत बसलेला असतो. अन्विता त्याला सांगते, ऋषू तुला माहिती आहे का, आमच्या समोर अप्पांनी ना त्या राघवला घरातून हाकलून दिलं. हे ऐकून ऋषू खूप खुश होतो आणि म्हणतो, बरं झालं, त्या राघवची लायकीच ती आहे, त्याला काय घरात नाही ठेवलं पाहिजे. आणि तेवढ्यात राघव तेथे मागे बसलेला असतो. तो हे सगळं ऐकतो. राघवला दिसतं की हा ऋषभ चक्क अन्विताला फसवतोय. तिच्याशी गोड गोड बोलून एका दुसऱ्या मुलीबरोबरच त्याचं लफडं आहे, प्रेम प्रकरण आहे. राघव खूप चिडतो. अन्विता विचारते, पण ऋषू तू कुठे? ऋषू सांगतो, अगं एक खूप महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी आलोय. असं म्हणून हा ऋषभ या दुसऱ्या मुलीबरोबर मस्त फ्लर्ट करत असतो, इकडे तिकडे टच करत असतो. अन्विता म्हणते, खरंच महत्त्वाचं काम आहे का? ऋषू सांगतो, अगं काय सांगू तुला, मला तर एक क्षण तुझ्यापासून दूर राहवलं जात नाही, पण आता काम तर करावंच लागणार ना. ही मुलगीसुद्धा चिडते की हा ऋषभ दुसऱ्या मुलीला डार्लिंग का म्हणतोय, तिच्याशी एवढं गोड गोड का बोलतोय. अन्विता म्हणते, खरंच तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे? ऋषभ म्हणतो, आता काय सांगू तुला, तुझ्याशिवाय मला एक क्षणसुद्धा करमत नाही, पण आता काम आहे ना, काम तर करावंच लागतं, दूर राहावंच लागतं. अन्विता म्हणते, ठीक आहे ऋषू, आपण आहे ना नंतर बोलूया, तुझं काम झाल्यावर, तू तुझं काम कर. ऋषभ हो म्हणतो. अन्विता फोन कट करते. राघव हे सगळं ऐकत असतो आणि ही मुलगी विचारते, ऋषभ कोण मुलगी होती ती? तर ऋषभ सांगतो, अन्विता होती, अन्विता. आता ते आपले ATM कार्ड आहे. तुला एक गोष्ट सांगतो, जर आपल्या दोघांना आयुष्यात सुखी राहायचं असेल, आयुष्य आराम करायचं असेल, मजा करायची असेल ना, तर अन्विता आपलं ATM कार्ड आहे. जेव्हा हवं तेव्हा पैसे काढायचे आणि आपण दोघांनी मजा करायची, हे लक्षात ठेव. तेवढ्यात राघव त्याच्याजवळ येतो, या ऋषभची गसंडी पकडतो आणि म्हणतो, यानंतर जर एक शब्दही बोलला ना, तरी तुला मारून टाकेल, एवढं लक्षात ठेव. पण ऋषभ हा निर्लज्जच, तो काही घाबरत नाही आणि म्हणतो, अरे बापरे, अरे ज्याची लायकी असते ना त्यांनी लायकीत राहायचं असतं. तुला तुझ्या बापानेच लाथ मारून घराबाहेर हाकललंय आणि तू मला बोलतोयस का? राघव खूप चिडतो. ऋषभ म्हणतो, तू ये ना एक काम कर, हे सगळं गार्डन आपलंच आहे. या गार्डनमध्ये कोठे पण राहा, कोठे पण झोप, आणि तसं पण तू आता भिकारी झालाय, पण असं कॉमन भिकाऱ्यांसारखं तू भीक मागू नकोस. एक काम कर, मी तुला पर्सनली भीक देतो, तू माझा पर्सनल भिकारी, चालेल का? राघवला खूप राग येतो आणि ही मुलगीसुद्धा हसू लागते. राघव चिडून म्हणतो, आता एक शब्द जरी बोलला ना, तरी अन्विताला तुझं हे सगळं प्रेम प्रकरण सांगेल, मग काय होईल तुझं पहा. तर ऋषभ म्हणतो, हू घाबरलो घाबरलो. ए जाय, सांगायचं तर सांग. अरे ज्याच्यावर त्याचा बाप विश्वास ठेवत नाही, त्याच्यावर माझी अन्विता काय विश्वास ठेवणार आहे, जा सांग. हे ऐकून राघव खूप चिडतो, त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो, तू असं ऐकणार नाही. आणि राघव या ऋषभच्या सणसणीत थोबाडीत मारतो. ऋषभसुद्धा राघवच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि मग हे दोघे मारामारी करू लागतात. ही मुलगी जोरात ओरडते, वाचवा वाचवा. गार्डनमध्ये असलेली सगळी माणसं तेथे जमतात, या दोघांना वेगळं करतात. तर ही मुलगी खोटं सांगते, मी आणि माझा बॉयफ्रेंड येथे बसलो होतो, हा गुंड आला आणि माझी छेड काढली आणि माझ्या बॉयफ्रेंडला मारतोय. माणसं म्हणतात, काय रे, पोरगी छेडतो का? राघव तेथून निघून जातो. ऋषभ खूप चिडलेला असतो की आता या राघवला काही सोडायचं नाही. दुसरीकडे उमा आणि शिवनाथ त्यांच्या बेडरूममध्ये असतात. दोघे खूप दुःखी असतात. शिवनाथ म्हणतो, उमा, आपण खरंच आपल्या मुलांना वाढवण्यात कमी पडलो. काय कमी केलं त्यांना आपण? लहानपणापासून त्यांना सगळी सुखं दिली, त्यांना सगळे ऐशोआराम दिले. जे मला कधी मिळालं नाही ते सुद्धा त्यांना द्यायचं असं मी ठरवलं होतं. त्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले आणि आपल्या मुलांनीच आपल्याबरोबर असं केलं, आपला विश्वासघात केला. दोघा मुलांनी आपल्याला फसवलंय. उमा खूप दुःखी असते, रडत असते. शिवनाथ सांगतो, मी कधी स्वतःच्या बापाला पाहिलं नाही. बाप कसा असतो, काय असतो हे मला माहीतच नव्हतं. म्हणून मी माझ्या मुलांचा आदर्श बाप व्हायचं ठरवलं. त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आणि शेवटी तेथेच माझा घात झाला. कारण बाप म्हणून मी कमी पडलो. मी माझ्या मुलांच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण केल्या, पण माझ्या मुलांना संस्कार देऊ शकलो नाही, त्यांना धाक लावू शकलो नाही.
मुलांच्या इच्छा पूर्ण करण्याबरोबरच त्यांना धाक लावणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपण एक आईबाप म्हणून कमी पडलो आहे. तेवढ्या शिवनाथ म्हणतो, नाही, आईबाप म्हणून नाही, आई म्हणून तू तुझी कर्तव्य पूर्ण केली आहेत. बाप म्हणून मी कमी पडलो आहे, मी एक बाप म्हणून हरलो आहे. शिवनाथ खूप दुःखी होतो आणि उमा रडत असते. पुन्हा पुन्हा आपले डोळे पुसत असते. शिवनाथ विचारतो, उमा तूच मला सांग, आपण काय कमी पडलो, काय चुकलं आपलं, आपण आपल्या मुलांना संस्कार देण्यामध्ये काही चूक केली का, तूच मला सांग. उमा सांगते, नाही, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, हा आपल्या नशिबाचा फेर आहे. आपण आईबाप म्हणून नाही कमी पडलो आहे, पण आता मुलांनी चुका केल्या तर आपण तरी काय करू शकतो. शिवनाथ म्हणतो, खरं आहे तुझं, आपण काहीच करू शकत नाही. उमा म्हणते, आपण आपल्या मुलांना नाही घडू शकलो, पण आपण आपल्या सुनांना घडवूया. आपण आपल्या सुनांना समजून सांगूया हे कुटुंब कसं एकत्र ठेवायचं आणि या कुटुंबाबद्दल आपली काय स्वप्न आहेत. पण शिवनाथला हे पटत नाही. शिवनाथ म्हणतो, उमा, आपण आपल्या मुलांना संस्कार नाही देऊ शकलो, आपल्याला जसं हवंय तसं आपण त्यांना नाही वाढवू शकलो, आपल्या मुलांनी आपलं नाही ऐकलं, मग आपल्या सुना तरी आपलं कसं ऐकतील, त्या तरी आपल्याला का मान देतील, आपण जे सांगतोय ते का ऐकतील. परंतु उमाला विश्वास असतो. उमा म्हणते, आपण आहे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊया. मला मान्य आहे, आईबाप म्हणून आपण खूप दुःखी आहोत, आपल्याला हरल्यासारखं वाटतंय, आपल्या मुलांनी आपल्या मनासारखं काहीच केलेलं नाही आहे. परंतु आता जुन्या गोष्टी उगाळून काही फायदा नाही आहे. आपण जुनं सगळं मागे सोडून देऊया, विसरून जाऊया आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. आपण आपल्या सुनांना घडवूया. आपल्याला जसं घर हवं आहे, जशी आपली स्वप्न आहेत ती आपण आपल्या सुनांकडून पूर्ण करून घेऊया. जर सुना घडल्या तर आपली मुलंसुद्धा सुधारतील. पण शिवनाथला अजूनसुद्धा हे पटलेलं नसतं. जर आपल्या पोटची मुलंच आपली ऐकत नाही, तर या आपल्या सुना आहेत, त्या दुसरीकडून आल्या आहेत, त्या तरी आपलं का ऐकतील, असं शिवनाथला वाटत असतं. शिवनाथ खूप दुःखी होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी आता प्रियंका या घरची सून म्हणून घरातच राहणार आहे, पण शिवनाथ आणि उमाने तिला अजूनही स्वीकारलेलं नाही आहे आणि उमा ही खूप दुःखी आहे. शिवनाथ खूप दुःखी आहे की आपल्या मुलाने असं केलं आहे. दुसरीकडे पद्मा मात्र मजा घेतीये. पद्माला आनंद झाला आहे की शिवनाथची दोन्ही मुलं त्याच्या इच्छेविरुद्ध वागली आहे. एक मुलाला तर घराबाहेर हकललं आहे आणि दुसरा मुलगा पोरगी पळवून घरी घेऊन आला आहे. त्यामुळे तिच्या आनंदाला तर उधाण आलं आहे. फ्रेंड्स, सुना येती घरा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राघव हा घराबाहेरच असेल, तेव्हा मामा त्याला समजावून सांगेल, राघव घरी चल. मग आता राघव जरी घरी आला तरी शिवनाथ आणि उमा त्याला घरात घेतील की नाही हे पाहावं लागेल. आणि इकडे पद्माने चक्क एक केक मागवलेला असेल आणि या केकमध्ये शिवनाथ आणि उमाचं संपूर्ण कुटुंब असेल आणि हा केक कापत कापत या संपूर्ण कुटुंबालाच एकमेकांपासून वेगळं करायचं असं या पद्माने ठरवलेलं असेल. दुसरा दिवस उजाडणार आणि उमा ही आपल्या घरातील देव्हाऱ्यासमोर उभी असेल आणि देवाला विचारेल की माझ्याकडून अशी काय चूक झाली की मला हा दिवस पाहायला मिळाला, माझ्या आयुष्यात हे सगळं घडतंय. आणि असं म्हणता म्हणता उमा खूप दुःखी होईल. तेवढ्यात प्रियंका तेथे येणार. प्रियंका म्हणेल, आई, मी तुम्हाला वचन देते, मी या घरची आदर्श सून बनून दाखवेल. तुम्हाला जशी सून हवी आहे तशी सून बनून मी दाखवेल. या घराचे कधीही तुकडे होऊ देणार नाही. या घराला, या कुटुंबाला, या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अपेक्षा मी पूर्ण करेल, सगळ्यांना सुखी ठेवेल. पण तुम्ही माझा सून म्हणून स्वीकार करा, माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु अजूनही उमाचा प्रियंकावर विश्वास नसेल. प्रियंका या घरात ज्या पद्धतीने आली आहे ते तिला बिलकुल आवडलेलं नसणार आणि ती चक्क प्रियंकाला ठणकावून सांगेल, मी तुझा सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे, त्यामुळे मला आई अशी हाक मारायची नाही. हे ऐकून प्रियंकाला खूप वाईट वाटणार की उमाने अजूनही तिचा सून म्हणून स्वीकार केलेला नाही आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना येती घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड
नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.